नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाइज या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज चॅलेंजिंग क्वेश्चन पाहणार आहोत. अतिशय बेसिक पासून हे चॅलेंजिंग क्वेश्चन आपण पाहणार आहोत. याची जी सिरीज आहे आपण घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी. चला तर मग वेळ न वाया घालवता चालू करूया. टाईप क्रमांक 1, पहिला प्रश्न. पहिल्या 30 समसंख्यांची बेरीज किती, अशा पद्धतीचा प्रश्न आला तर आपल्याला समसंख्याच घ्यावी लागेल. ओके, मग याच्यासाठी मी तुम्हाला एकदम शॉर्ट ट्रिक सांगतो. शॉर्ट ट्रिक. ओके, पहा कशा पद्धतीने याला सोडवायचं. आता ज्यावेळेस मी पहिल्या या शब्दाचा उच्चार होईल आणि सम विचारतील, पहिल्या 30 समसंख्यांची बेरीज किती, अशा पद्धतीचा क्वेश्चन आला तर कशा पद्धतीने सोडवणार. आता ही 30 घेतली. ओके, 30 संख्या घेतली, त्याच्या समोरची संख्या कोणती आहे, 31. गुणाकारात 31. बस डायरेक्ट उत्तर काढायचं. 0 3 1 3 3 त्रिक 9, 930 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपल्याला सोडवावं लागते अतिशय शॉर्टकट ट्रिक्सनुसार. हे विद्यार्थी मित्रांनो, जे बी क्वेश्चन असतील, अरे हे थोडेसे बेसिक लेवलचे आहे, बऱ्याचशा जणांना सोडवता येतात, परंतु बरेचसे जण कन्फ्युजन सुद्धा होतात. इथं कन्फ्युजन होते विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशा मुलांची. त्याच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. अशा लेवलचे क्वेश्चन मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. प्रश्न क्रमांक 2 तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा, पहिल्या 119 समसंख्यांची बेरीज किती, अशा पद्धतीचा प्रश्न आला तर कशा पद्धतीने सोडवायचं. याच्यापूर्वी जी पद्धत वापरली त्याच पद्धतीने अतिशय शॉर्ट ट्रिकनुसार. पहिल्या आणि सम असं विचारलं तर हे 119 आहे, त्याच्या समोरची संख्या 120 आहे, याने गुणणे. बस त्याच्या समोरच्या संख्येने गुणणे. आता लक्ष द्या, गुणाकार येत असेल तर करा. मी सांगतो तुम्हाला कशा पद्धतीने गुणाकार करायचा. 0 0 लिहून घेतलं कारण एकक स्थानी आहे. 12चा पाढा डायरेक्ट म्हणता येते. 12 9 108, 108 शी 8 हातचे आले 10, 12 1 12 10 22, 12 10 22, 22 शी 2 हातचे आले 2, 12 1 12 2 14, 14 280 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. टाईप क्रमांक 2 पाहणार आहोत आपण. आता थोडासा टाईप चेंज झालेला आहे. प्रश्न क्रमांक 3, पहिल्या 17 विषम संख्यांची बेरीज किती, अशा पद्धतीचा प्रश्न आला. आता लक्ष द्या, याच्यापूर्वी आपल्याला सम विचारलं होतं, आता इथं काय विचारलेलं आहे, आपल्याला विषम विचारलेलं आहे. आता काय करायचं तर याची शॉर्ट ट्रिक आहे आपल्याकडे. हे 17 दिलेले आहे, 17 गुणिला 17 करायचं म्हणजे 17चा वर्ग. 17चा वर्ग माहित असेल तर डायरेक्ट उत्तर निघते 289. 289 येते, किंवा मग तुम्ही गुणाकारही करू शकता. जर तुम्हाला येत नसेल, वर्ग माहित नसेल, एखाद्या वेळेस वर्गानुसार नसते, जर माहित नसला तर आता गुणाकार करायचा. 17चा पाढा डायरेक्ट येते. 17 7 119 शी 9 हातचे आले 11, 17 1 17, 17 आणि 11 28, 289. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही काढू शकता. जर वर्ग पाठ असेल तर डायरेक्ट आन्सर निघते, अन्यथा तुम्हाला गुणाकार करावा लागते. आता उदाहरण क्रमांक 4 पाहणार आहोत. पहिल्या 21 विषम संख्यांची बेरीज किती, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. काय करायचं, याच्या पूर्वीची स्टेप 21 गुणिला 21. 21चा वर्ग माहित आहे तुम्हाला, 441 येते. ओके, ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. परंतु पहा गुणाकार कसा करायचा. 21चा पाढा येत असेल तर डायरेक्ट 21च्या पाढ्यानं गुणा. 21 1 21 ची 1 हातचे आले 2, 21 दोन्ही 42 आणि 2 44, 441. अशा पद्धतीने आपण सोडवू शकतो. आता टाईप क्रमांक 3 आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. पहा काय म्हटलेलं आहे. 5वं उदाहरण. 30 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. 30 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. आता या उदाहरणाला सोडवण्यासाठी तुम्हाला सूत्राचा वापर करावा लागेल. सूत्र काय आहे, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिला एकूण संख्या भागिला 2. एवढं मोठं सूत्र आहे, तर याला पाठ करू शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाही. आता लक्ष द्या, पहिली संख्या नैसर्गिक संख्या कोणती आहे, 1. शेवटची कोणती आहे, 30 पर्यंतची म्हटलं तर 30. एकूण संख्या किती झाल्या तर 30. ओके,
सर्वप्रथम आपण काय करणार आहोत तर बेरीज करेल. ओके, याच्यामध्ये काय करणार आपण पहिले बेरीज करणार. मग लक्ष द्या, बेरीज करा. 31 गुणिला 30 छेदात 2 याचा भाग जातो बे एक बे, बे दोन्ही सॉरी बे एक बे, इथं शून्य आला, बे पंचे 10 म्हणजे 15 गुणिला 31. 15 गुणिला 31 आपल्या प्रश्नाचं उत्तर निघेल. पाहता 15चा पाडा येतो, 15 एक 15शी 5. ओके, 15 एक 15, 15शी 5 हातचे आले. पहा लक्ष द्या, 15 एक 15, 15शी 5 हातच्या आला 1, 15 त्रिक 45 आणि 1 46 म्हणजे 465 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलं. आता 6व्या क्रमांकाचं उदाहरण आपण पाहणार आहोत. 99 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. सूत्र लिहून ठेवलेलं आहे, त्याच सूत्रानुसार आपल्याला सोडवावं लागेल. पहिली नैसर्गिक संख्या कोणती आहे 1, शेवटची आहे 99, एकूण संख्या किती आहे तर 99. ओके, भागीला 2. आता 99 1 हे झाले 100 गुणिला 99 छेदात 2, इथं भाग जातो बे एक बे, बे पंच 10, शून्य कट केला, इथं लिहिला तर काय येते 50 गुणिला 99. मग याचं सूत्र सोडवत असताना कशा पद्धतीने सोडवणार, शून्याशी शून्य, 5 एक 5 9 45शी 5 हातचे आले 4, 5 9 45 आणि 4 49 म्हणजे 4950 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडत असेल, ट्रिक्स आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा. टाईप क्रमांक 4 पाहणार आहोत आपण. पहा, 7व्या क्रमांकाचं उदाहरण आहे. 10 ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. पहा, या पद्धतीच्या क्वेश्चनला सोडवण्यासाठी अतिशय महत्वाचे क्वेश्चन आहे. पहा, हे सोडवता येते बऱ्याचशा जणांना. 50 मधून पहिले शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करायची, उरली किती 40. याच्यामध्ये एक संख्या प्लस करायची म्हणजे इथं काय भेटते आपल्याला एकूण संख्या किती, तर एकूण संख्या झाल्या 41. किती 41. मग सूत्र तोच. मग पहिली संख्या कोणती आहे 10, शेवटची 50 गुणिला एकूण संख्या 41 छेदात 2. ओके, आता 50 आणि 10 झाले 60 गुणिला 41 छेदात 2. इकडे भाग जातो बे एक बे, बे त्रिक 6, इथं झाले 30. 30 गुणिला 41, 30 गुणिला 41. आता या प्रश्नाला सोडवण्यासाठी पहा काय करायचं तर शून्याशी शून्य, 3 एक 3, 3 चौक 12, 3 चौक 12, 1230 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला सोडवावं लागते. आपल्याला एकूण संख्या माहित नव्हत्या, कशा पद्धतीने काढल्या समजल्या का. पहा, 50 मधून म्हणजे शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करणे प्लस 1 करणे म्हणजे आपल्याला एकूण संख्या भेटतात. एकूण संख्या भेटल्या की आपण प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. आता उदाहरण क्रमांक 8 पाहणार आहोत. पहा, 60 ते 99 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, अशा पद्धतीचा क्वेश्चन आहे. 60 ते 99. आता आपल्याला याच्यातल्या एकूण संख्या माहित नाही, पहिली संख्या माहित आहे, शेवटची संख्या माहित आहे, परंतु एकूण संख्या माहित आहे का नाही. संख्या काढायच्या कशा पद्धतीने काढणार, मग शेवटच्या संख्येतून पहिली संख्या आपण काय करणार वजा करणार. मग 9शी 9 आणि 9तून 6 गेले 3 राहिले. ओके, प्लस 1 म्हणजे 40 ही काय झाली एकूण संख्या झाली. 40 काय झाली एकूण संख्या. ओके, एकूण संख्या. आता पहा, आपलं सूत्र काय म्हणते, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या गुणिला एकूण संख्या 40 छेदात 2. आता पहा, 99 आणि 60 किती होते 159 होतात गुणिला 40 छेदात 2. ओके, यांची बेरीज केली आपण.
मग इथून भाग जातो, बेदोनी 4, हे शून्य कट केला, इथं लिहिला, मग आला काय तर 159 गुणिला 20. मग याचा गुणाकार करत असताना पहा, 10 बे 9 18 8 हातच्याला 1 बे 5 10 1 11 11 1 हातच्याला 1 बे 1 बे 1 2 1 3 म्हणजे 3180 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. कळालं कशा पद्धतीने आपण उत्तर काढत आहे. आता विद्यार्थी मित्रांनो टाईप क्रमांक 5वा आपण पाहणार आहोत. पहा या प्रश्नाला कशा पद्धतीने सोडवणार आहोत. 9व्या क्रमांकाचं उदाहरण आहे. 3 + 7 + 11 + 15 अशा 115 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती. आता टाईप तर तेच आहे, परंतु आता पहा कशा पद्धतीने आपण त्याला सोडवणार आहोत. मग याला सोडवण्यासाठी पहा काय करायचं आहे, आपल्याला पहिली संख्या माहित आहे, शेवटची संख्या माहित आहे, बरोबर आहे. आता आपल्याला एकूण संख्या किती आहे याच्या दरम्यानच्या माहित नाही, या फरकानं आपल्याला घ्यायचं आहे. मग लक्ष द्या कशा पद्धतीने एकूण संख्या काढणार. 115 - 3 किती आले, 115 मधून 3 गेले 112. आता जे 112 आहेत, ओके, 112 याला याच्या फरकाने भागायचं. याच्यातले फरक कितीचा आहे, 4चा फरक आहे. 3 आणि 4 7, 7 आणि 4 11, 11 आणि 4 15 म्हणजे 4च्या फरकाने येत आहे. तर या 4ने याला भागायचं. 4 1 4, 4 2 8, उरले 3, 4 8 32. ओके, 4 8 32. आता लक्ष द्या, ही एकूण संख्या नाही, याच्यामध्ये 1 मिळाल्यावर ही आपल्याला भेटेल एकूण संख्या. किती झाल्या मग आता 29 एकूण संख्या आहे. मग आपल्याजवळ सूत्र आहे, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या गुणिला एकूण संख्या किती, तर 29. ओके, भागीला आता याच्या फरकाने भागायचं. कितीने भागणार, सॉरी इथं कितीने भागणार, 2नेच भागणार. आपण नेहमी कितीने भागतो, 2ने भागत असतो. मग लक्ष द्या, 103 आणि 115 किती व्हायले, तर 103 आणि 115 118 होत आहे, गुणिला 29 छेदात 2, 2ने इकडे भाग जातो, बे 1 बे, बे 5 10, उरला 1, बे 9 18 म्हणजे 29 गुणिला 59. पहा लक्ष द्या, 59 गुणिला 29. मग आता 29चा पाडा येत असेल तर ठीक, नाही तर मग 9ने गुणा. 9 9 18, 9 9 81, 1 हातचे आले 8, 9 5 45, 45 आणि 8, 45 आणि 8 53. ओके, एका संख्येनं गुणलं म्हणून इथं 0 दिला आहे की नाही. मग लक्ष द्या, इकडून इकडं गुणा. बे 9 18, 8 हातच्या आला 1, बे 5 10 1 11. ओके, यांची करायची काय बेरीज, यांची करायची बेरीज. 1 8 आणि 3 11, 1 हातच्या आला 1. लक्ष द्या, 5 आणि 2 7 आणि हे 1 म्हणजे 1711. 1711 ऑप्शन क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. थोडं मोठं उदाहरण आहे, परंतु एकदा केअरफुली लक्षात आलं तर चटकन सोडवता येते. फक्त गुणाकारासाठी टाइम जाईल आणि भागाकारासाठी टाइम जाईल. कशा पद्धतीने काढलं पहा, तुम्हाला एकदा परत समजून सांगतो. 115 ही शेवटची संख्या, त्याच्यातून पहिली संख्या वजा केली, एकूण संख्या आपल्याला माहित नव्हत्या. मग हे आता लक्ष द्या, हे 112 जे आले त्याला 4ने का भागलं, कारण याच्यातला फरकाने आपण इथं भागत असतो. मग फरक होता 4चा, 4ने भागलं 28 आलं. आता 28 एकूण संख्या नाही, त्याच्यामध्ये 1 मिळवावं लागेल तर एकूण संख्या होतील. ओके, मग एकूण संख्या भेटली आपल्याला. अशा पद्धतीने मग पहिली संख्या प्लस शेवटची संख्या गुणिला एकूण संख्या भागीला 2 अशा पद्धतीने आपण सोडवलेलं आहे. मग इथं भाग दिला, भाग दिल्याच्या नंतर आपण यांचा गुणाकार केला आणि आपलं उत्तर फायनल आन्सर काढलेलं आहे. आजच्या लेक्चर मधील आपण शेवटचं उदाहरण पाहणार आहोत, 10व्या क्रमांकाचं उदाहरण. मग पहा, 7 + 12 + 17 + 22 असे 602 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती. अशा पद्धतीचा क्वेश्चन सोडवण्यासाठी पहा काय करणार.
पहिली संख्या माहित आहे आपल्याला, शेवटची संख्या माहित आहे. 602 वजा 7 केले असता, 602 वजा 7 केले असता, पहा लक्ष द्या, 12तून 7 गेले, 5 राहिले हातच्या वापस, 10तून 1 गेला, 9 राहिले हातच्या वापस, इथं येईल 5. म्हणजे 595 भागीला आता कितीने भागणार, तर याचा फरक कितीचा आहे, 5चा फरक आहे. प्रत्येक संख्येत कितीचा फरक आहे, 5चा फरक, तर 5 ने भागणार. 5 1 5, 5 1 5, 5 1 5, उरले 4, इथं झाले 45, 5 9 45. मग 119 हे फायनल आन्सर नाही, आपल्याला एकूण संख्या भेटल्या का नाही, याच्यामध्ये एक मिक्स करावं लागेल. तर 120 एकूण संख्या आहे. 120 एकूण संख्या आता आपल्याला भेटलेली आहे. मग पहिली संख्या 7, शेवटची संख्या 602 गुणिला एकूण संख्या 120 छेदात 2. पहा आता 7 आणि 602 म्हणजे किती होतात, 609. इथं भाग देऊन द्या, बेक बे बेसखम, 12 हा शून्य कट केला, इथं लिहिलं, म्हणजे 609 गुणिला 60. आता याचा गुणाकार करा, 0 शी 0, 6 9 6 9 54, 54 शी 4, हातचे आले 5, 6 0 0 आणि हे 5, 6 6 36, म्हणजे 36,540 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. फायनल आन्सर काय भेटलेला आपल्याला, ऑप्शन क्रमांक आहे 36,540. विद्यार्थी मित्रांनो, हा लेक्चर थोडासा बेसिक लेवलचा होता. आता याच्यानंतर आपण थोडं मॉडरेट लेवल घेऊन येऊ, नंतर हाय लेवलचे चॅलेंजिंग क्वेश्चन घेऊन येऊ. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हे पोहोचवा. पोलीस भरतीमध्ये अशाच पद्धतीचे क्वेश्चन नेहमी तुम्हाला विचारले जातात. एकही क्वेश्चन तुमचा मिस झाला तर तुमची जॉब तुम्हाला भेटू शकत नाही, म्हणून म्हटलं अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्ही सोडवायची प्रॅक्टिस केली पाहिजे. धन्यवाद.